नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आपली ही टेक्निकलची लेक्चर सिरीज सुरू आहे. त्याच्यामध्ये आता लेटेस्ट मध्ये बॉम्बे हायकोर्टची ड्रायव्हर भरती आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस मध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती ड्रायव्हर भरती आहे. या सर्व ड्रायव्हर भरतीची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. आजच्या ह्या टेक्निकल जी लेक्चर सिरीज आहे त्याच्यातील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि उत्तर तुमचं मला कमेंटमध्ये कमेंट करायचंय. तर प्रश्न बघा काय आहे, मॅन्युअल वाहनातील किती पेंडल असतात? जी आपली मॅन्युअल गाडी असते त्याच्यामध्ये किती पेंडल असतात? आता इथं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन मध्ये 2, 3, 4 आणि 1 असे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे, ते करेक्ट आन्सर मित्रांनो कमेंट करा. आणि याचं करेक्ट आन्सर आहे, मॅन्युअल ज्या गाड्या असतात त्याच्यामध्ये 3 पॅन्डल असतात. कोणकोणते पॅन्डल असतात कमेंट करा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे की ऑटोमॅटिक वाहनात कोणते पॅन्डल नसते? बघा, ऑटोमॅटिक ज्या गाड्या असतात त्या गाड्यांमध्ये कोणते पॅन्डल नसते आपल्याला इथं विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन ब्रेक, क्लच, ऍक्सिलेटर आणि हँड ब्रेक हे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर चला याच्यातील करेक्ट आन्सर काय आहे, तर क्लच जो आहे तो ऑटोमॅटिक वाहनांमध्ये क्लच पॅन्डल हा नसतो. आलं का लक्षात? ऑटोमॅटिक वाहनांमध्ये क्लच पॅन्डल नसतो. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्न बघा काय आहे, गिअर चालक स्वतः बदलतो ते वाहन कोणते? बघा, चालक जो आहे तो गिअर स्वतः बदलतो ते वाहन कोणतं आहे? ऑटोमॅटिक वाहन आहे, इलेक्ट्रिक आहे, मॅन्युअल आहे का हायब्रिड आहे? हे 4 ऑप्शन आहेत. बघा, ज्या वेळेला चालकाला ब्रेक जो आहे किंवा जो गिअर आहे तो ऑटोमॅटिक काय करावा लागतो? बदलावा लागतो. ते वाहन कोणतं आपल्याला विचारलेलं आहे. मॅन्युअल वाहनामध्ये चालकाला जो गिअर आहे तो काय करावा लागत असतो? तो गिअर बदलावा लागत असतो. पुढचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे, गिअर आपोआप बदलणारे वाहन कोणते? बघा, ज्या वाहनामध्ये गिअर आपोआप बदलला जातो ते वाहन कोणते? मॅन्युअल, ऑटोमॅटिक, ट्रक आणि बस. चला, अतिशय सोपे प्रश्न आहेत. असेच सोपे प्रश्न मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर ऑटोमॅटिक जे वाहन आहे त्याच्यामध्ये गिअर जो आहे तो गिअर ऑटोमॅटिक बदलला जातो. पुढचा प्रश्न, चला प्रश्न व्यवस्थित पाहायचा आहे. 5वा प्रश्न आहे, शहरातील ट्रॅफिक मध्ये कोणते वाहन सोयीचे असते? बघा, शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक असते. आपण जर बॉम्बे हायकोर्टचा फॉर्म भरला असेल तर मुंबई उच्च न्यायालय असेल, त्याचबरोबर नागपूर, औरंगाबाद ही जे काही उच्च न्यायालयाचे जे काही खंडपीठ आहेत त्या सर्व खंडपीठांमध्ये भरती आलेली आहे. आणि ट्रॅफिक मध्ये आपल्याला ज्या वेळेला गाडी चालवावी लागते त्यावेळेला ट्रॅफिक मध्ये कोणते वाहन आपल्याला सोयीचं आहे असं इथे विचारलेलं आहे. मॅन्युअल, ऑटोमॅटिक, दोन्हीही आणि हेवी. चला, हे 4 ऑप्शन आहेत. त्या 4 ऑप्शन मधलं करेक्ट ऑप्शन बघा काय आहे. करेक्ट उत्तर आहे ऑटोमॅटिक वाहन हे जे आहे ते ऑटोमॅटिक वाहन कधी बी शहरांमध्ये चालवायला सोपं असतं, कमी त्रासदायक असतं. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, कमी मेंटेनन्स खर्च कोणत्या वाहनांचा असतो? बघा, आता इथं आपण ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल वाहनांचा डिफरन्स काय आहे हे पाहिलेलं आहे. तुम्ही मित्रांनो तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं पटपट येणार आहेत. अतिशय सोपे हे प्रश्न तुम्हाला वाचणार आहेत. काही प्रश्न तुम्हाला फिरवणारे असतात. तर बघा, कमी मेंटेनन्स खर्च कोणत्या वाहनांचा येतो? ऑटोमॅटिक, मॅन्युअल, दोन्हीही समान येतो किंवा ट्रकचा येतो? चला, कमी मेंटेनन्स खर्च जो आहे तो मॅन्युअल वाहनांना कमी मेंटेनन्स खर्च येत असतो. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, नवशिक्या चालकासाठी योग्य वाहन कोणते? बघा, जे नवशिके चालक आहेत त्यांच्यासाठी कोणतं वाहन योग्य आहे आपल्याला विचारलेलं आहे. मॅन्युअल, ऑटोमॅटिक, हेवी आणि ट्रॅक्टर. चला, नवशिक्यांसाठी योग्य वाहन आहे ऑटोमॅटिक जे वाहन आहे ते नवशिक्या चालकांसाठी योग्य आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, जास्त मायलेज साधारणपणे कोणते वाहन देते? बघा, जास्त मायलेज जे आहे ते साधारणतः कोणते वाहन देते? ऑटोमॅटिक, मॅन्युअल, बस किंवा SUV. बघा, इथं आता तुम्हाला कन्फ्युजन वाले प्रश्न आहेत की जास्त मायलेज साधारणतः कोणते वाहन देते? तर याचं करेक्ट आन्सर आहे मॅन्युअल जे वाहन आहे ते मॅन्युअल वाहन साधारणतः जे ऑटोमॅटिक वाहन आहे याच्यापेक्षा काय करतं? जास्त आपल्याला मायलेज देत असतं. चला,
पुढचा प्रश्न मित्रांनो आजच्या लेक्चर सिरीज मधला बघा तुमच्या समोर आहे. क्लचचा वापर कोणत्या वाहनात केला जातो? जो क्लच आहे त्या क्लचचा जो वापर आहे तो कोणत्या वाहनात केला जातो आपल्याला विचारलेला आहे. तर बघा ऑटोमॅटिक, मॅन्युअल, इलेक्ट्रिकल आणि स्कूटर, क्लचचा वापर कोणत्या वाहनात केला जातो किंवा केला जात नाही असं देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर करेक्ट आन्सर आहे मॅन्युअल वाहनांमध्ये क्लचचा जो वापर आहे तो वापर केला जातो. पुढचा प्रश्न आणि आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि मित्रांनो बघा, तुम्हाला जर टेक्निकल प्रश्नांची 500 पेक्षा अधिक प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर आपला mtechsolu.com ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला व्हिजिट करा. वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन अवघड प्रत्येक विषयाचे तांत्रिक प्रश्नांची जी पीडीएफ आहे ते पीडीएफ तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. तर मित्रांनो बघा प्रश्न काय आहे, ऑटोमॅटिक कारमध्ये गिअरचे प्रकार कोणते? ऑटोमॅटिक कारमध्ये गिअरचे प्रकार कोणते आहेत? RNDP 1 2 3 4, HP पॅटर्न, H पॅटर्न, HP नाही H पॅटर्न आहे आणि LH असे हे 4 प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये बघा ऑटोमॅटिक कारमध्ये गिअरचे प्रकार कोणते असतात आणि याचं करेक्ट आन्सर आहे RNDP. हे काय आहेत? गिअरचे प्रकार आहेत ऑटोमॅटिक वाहनांमध्ये. मित्रांनो बघा, अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला लाईक, सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या. बेलचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच नवनवीन माहितीमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.